chapter 14th chapter we are into now, and we'll just read the past portion of that. 1 to 3 we will read Judges chapter 14. हे शास्त्रीचं पुस्तक याचा 14 अध्याय, याच्यामधून 1 ते 3 वचन आपण बघणार आहोत. आणि मुख्यतः आज शास्त्र भागासाठी 3रं वचन, 14 अध्याय 3रं वचन आपण बघणार आहोत. पण 1 ते 3 वाचूया. शमशोन तिम्ना येथे गेला. तेथे त्याने एक फलिष्टी मुलगी पाहिली. तेव्हा घरी परत येऊन आपल्या आई वडिलांकडे जाऊन तो म्हणाला, तिम्ना येथे ही एक फलिष्टी मुलगी पाहिली आहे, ती मला बायको करून द्या. त्याचे आईबाप त्याला म्हणाले, तू त्या बेसुनत फलिष्ट्यातली बायको का करून पाहत आहेस? तुझ्या भाऊबंदात किंवा आपल्या साऱ्या लोकात कोणी मुली नाहीत काय? शमशोन आपल्या बापाला म्हणाला, तीच मला मिळवून द्या, कारण माझे तिच्यावर मन बसले आहे. Judges chapter 14, 1, 2 and 3 I'll read for you in English. And Samson went down to Timnath and saw a woman in Timnath of the daughters of the Palestinians. And he came up and told his father and his mother. And he said, I have seen a woman in Timnath of the daughters of the Philistines. Now therefore get her for me to wife. Then his father and his mother said unto him, Is there never a woman among the daughters of thy brethren, or among all my people, that thou goest take a wife of the uncircumcised Philistines? And Samson said unto his father, Get her for me, for she pleaseth me well. Actually, 3rd verse we are going to take her for this study today's evening study. आज विशेषतः आपण 3ऱ्या वचनाकडं आपण लक्ष देणार आहोत. पण आपण बघूया. Here we see Samson has become grown up a big boy now. He's not a small child. Now he's a grown up boy, and now as children grows. Now today here the topic is mostly on the parents and the children. आणि आजचा जो विषय आहे शमशोनाच्या बाबतीत ज्यावेळेस आपण शिकत आहोत, शमशोन आता लहान मुलगा राहणार नाही, तो आता तरुण झालेला आहे, ज्यावेळेस तो लग्नाचा विचार करत आहे. सो आता तरुण झालेला आहे. आणि विशेष करून आज आई वडील आणि मुलांच्या बाबतीमध्ये हा विषय ह्या ठिकाणी मी आज घेतलेला आहे. आणि आजच्या संदेशाचा शीर्षक अर्थातच तुम्ही पाहिलं असेल. टुडेज मेसेज टायटल यू मस्ट हॅव सीन as I have put up the note on that about today's Bible study, that don't learn the hard way. म्हणजे कठीण मार्गाने शिकू नका. आज माझ्या संदेशाचा शीर्षक विषय तो आहे की कठीण मार्गाने शिकू नका. Don't learn the hard way. So today when we talk about Samson's life, when we see Samson's life, that Samson is a grown-up boy now, he is a young boy, and as long as we are in teenage, we are small, we see children are very obedient and they are close to the parents, the father and mother, and they are around the house only, they don't go very far. But as they grow up, as a youth, they grow up, then they start going around. And that's what we see, that Samson went to Philistine. आणि या ठिकाणी आपण पाहतो की शमशोन ज्यास आपण शिकत आहोत, शमशोन आता एक मुलगा आहे आणि आता तो तरुण लहान राहिलेला नाहीये. सॉरी, एक्सक्यूज मी. इज नॉट अ जस्ट स्मॉल बॉय. तो आता एक लहान मुलगा असं राहिला नाही. आणि जोपर्यंत लहान मुलं आहेत तर ते लहान मुलं आईवडिलांच्या आजूबाजूला जवळच असतात. पण जसं लेकरं तरुण व्हायला लागतील, मग आपण बघतो जसं शमशोन पलिस या ठिकाणी तो फिरायला गेला आणि त्या ठिकाणी त्यांनी पलिस एक मुलगी पाहिली. तरुण
जीवनामध्ये ज्यावेळेस आपण बघतो माझ्या प्रियानं बऱ्याचशा गोष्टी काही या ठिकाणी होत असतात आणि तेव्हा तो घरी जाऊन बापाला सांगतो, आईला सांगतो की बाबा मी तिला इथे एक मुलगी पाहिली आहे. आणि ही गोज बॅक अँड ही टेल्स हिज पेरेंट्स, फादर, मदर, आय सीन अ गर्ल इन Timna that I never want to marry her. And then the further goes on the discussion. And here the third verse is our main, as I told, our concentration and the study will be on this third verse today. आणि आज या ठिकाणी आपण बघतो, मग या ठिकाणी तो तिमनातवरून तो पुन्हा घरी जातो आणि तो आई बापांना सांगतो की मी एक मुलगी बघितली, आता ती मला मुलगी बायको म्हणून करून द्या. माझ्या प्रियानं, तर ह्या ठिकाणी आपण तिसऱ्या वचनाकडं विशेष करून आज आपलं लक्ष केंद्रित आपण करत आहोत. आणि इथे ज्यावेळेस आपण बघतो या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की त्याचे आई बाप त्याला म्हणाले. आणि थर्ड वर्स इट सेज, बट his father and mother said to him. Manoah and his wife both were very dedicated unto the Lord. Now we are going to see when the Samson came and told to their parents, Manoah and his mother, and when he told Samson to his parents, then now as a father and mother, they tell him something. And now on what we are going to study today. या ठिकाणी आपण बघतो की ज्यावेळेस सॅमसन येऊन त्यांच्याशी तो बोलला की मला ती मुलगी करून द्या, बायको पण करून द्या, तर आई वडील आणि मुलाचे संवाद ह्या ठिकाणी आपण बघत आहोत. तर आई वडील आपण ज्यावेळेस म्हणत आहे या ठिकाणी, when we see the parents, father, mother, त्याचे आई बाप त्याला म्हणाले. And but his father and mother said to him. When we look at father and mother, ज्यावेळेस आपण आई बाप म्हणून त्यांच्याकडे बघतो तर ते कसे आहेत? How are they? The parents, when we look at this scripture, what kind of a parent are they? We see Manoah and his wife are very dedicated to the Lord, and that's what we see. And she was, and mother especially, not specially, I would say, of course, both the husband and wife, the mother and father, both of them, of course, no doubt about that. But she was actually another woman of faith. या ठिकाणी जास्त आपण बघतो एक मनोहा आणि त्याची पत्नी म्हणजे सॅमसनची आई आणि वडील, या दोघं या नात्याने जास्त आपण बघतो ते अतिशय समर्पित होते. आपल्याला तर ठाऊक आहे, आपण पाहिलेलं आहे. पण ज्यावेळेस बघतोय की स्त्रीच्या बाबतीत, आईच्या बाबतीत ज्यावेळेस आपण पाहत आहोत, ती सॅमसनची जी शमशोनाची जी आई होती ती सुद्धा एक वाज होती, पण एक विश्वासाची एक स्त्री होती, विश्वासी स्त्री होती. एक विश्वासातली खूप स्थिर असलेली, मजबूत असलेली आणि विश्वासाच्या द्वारे जे असाध्य अशी गोष्ट तिनं प्राप्त केलेली अशी एक स्त्री होती, महिला होती. And this woman was not just ordinary woman, but this woman was a woman of faith. That when she was a barren, she received something miraculous gift from the Lord by her faith, her dedication, and by her life of prayer. तिच्या प्रार्थनामय जीवनाच्या द्वारे, तिच्या विश्वासाच्या द्वारे एक अद्भुत, सामर्थ्यशाली, अद्भुत एक चमत्कारिक परमेश्वराकडून आशीर्वाद तिनं प्राप्त केलेली अशी एक स्त्री होती. ती एक विश्वासणारी स्त्री, सर्वसाधारण स्त्री ती नव्हती. पुष्कळशी जर म्हणतात तो माझा पण विश्वास ईश्वरती, माझा पण विश्वास देवावरती, पण नाही. ही ह्या स्त्रिया जसं पण हन्नाच्या जीवनाविषयी बघतो, साराच्या जीवनाविषयी बघतो, रिबिकाच्या जीवनाविषयी बघतो. When we see that she was not an ordinary woman, but she was a woman of faith. Why we say? Because she was barren, like Sarah, like Rebecca, and like Hannah.
She was also one of the, like a woman, a barren woman. And these all women who were recorded in the Bible, they were recorded as a women of faith. आणि ह्या स्त्रियांचं जे नाव जे आहे, एक विश्वासणारी एक स्त्रिया म्हणून त्यांचं गणलेलं गेलेलं आहे. एक सरळ त्या स्त्रिया नव्हत्या, तर त्या स्त्रियामध्ये ह्या स्त्रिया विशिष्ट होत्या आणि यांचं नाव विशिष्ट प्रकारे ह्या शास्त्रामध्ये त्यांची नोंद केलेली आहे. वुमन ऑफ फेथ, एक विश्वासाची स्त्री, विश्वासणारी स्त्रिया, या स्त्रियांमध्ये हिचं पण नाव आहे. शमशोनाच्या आईचं नाव सॅमसन्स मदर ऑल्सो शी इज देअर, अँड अलॉंग विथ सारा, रिबेका अँड हन्ना. आणि सारा, रिबेका आणि हन्ना यांच्याबरोबर तिचंही नाव विश्वासणारी स्त्री म्हणून एक नमूद केलेलं आहे. आणि माझ्या प्रेम, तुम्ही कल्पना करा, कारण ज्यावेळेस आपण हे बघतो की असं नाही की उगाच आपण काहीतरी लिहिलंय म्हणून आपण बघतो. What do you think about this woman? What do you think about this man, Manoah? As a husband and wife, were they living just in a casual, fake life, you think? तुम्हाला काय वाटतं, ज्यावेळेस आपण मनोहा त्याची पत्नीविषयी ज्यावेळेस आपण विचार करतो, शमशोनाच्या आई वडिलांच्या विषयी, ते काय एक साधारण असं एक जीवन, देवावरचं विश्वासाचं जीवन जगत होतं काय, की आमचा पण विश्वास आहे म्हणण्यासारखं? पण काय गोष्टी ज्यावेळेस आपण त्याचा अभ्यास करतो, आपल्याला कळून येतं की स्पष्टपणे की ते साधारण विश्वासणारे लोक नव्हते. When we look at the scripture, when we study at the scriptures, then we understand they were not an ordinary, kind of people that they believed in God and they had faith in God. They're not an ordinary people, because the reason I tell you. Second reason is, दुसरं कारण सांगा, because angel of the Lord came and visited them. If they had just an ordinary faith, do you think that God will send his angel to minister to them, to speak to them, what Lord is going to do for them? काय तुम्हाला वाटतं की परमेश्वर जे त्यांच्यासाठी एवढा मोठा चमत्कार करणार आहे, हे साधारण लोक होते? जर साधारण जर लोक असतील तर देवदूत त्या ठिकाणी येऊन किंवा देवाचा दूत त्या ठिकाणी देवानं पाठवलं असतं का या लोकांशी भेट घेण्यासाठी? आणि एवढा मोठा चमत्कार त्यांचं देवानं केलं असतं का? डेफिनेटली आय बिलीव्ह, बिकॉज ऑफ देअर फेथ, बिकॉज ऑफ देअर डेडिकेशन, बिकॉज ऑफ देअर कमिटमेंट, and because of their prayerful life, God saw their faith, God saw their commitment. So God answered their prayer and God sent his angel to speak to them. परमेश्वराने त्यांचं समर्पण पाहिलं, परमेश्वराने त्यांचा विश्वास पाहिला, परमेश्वर त्यांच्यामध्ये असणारं प्रार्थनामय जीवन पाहिलं. आणि नुसतंच प्रार्थनामय जीवन होतं, एक विश्वासाची प्रार्थना. आणि परमेश्वर त्यांच्या प्रार्थनेचं उत्तर दिलं. कारण मनोची प्रार्थना मला सुंदर आवडली. लास्ट टाइम वी स्टडी ऑन द मनोज लाईफ, ज्यासोबत मनोच्या जीवनाशी आपण अभ्यास केला, त्यासोबत पाहिलं, त्याची प्रार्थना अशी होती की देवा, तू तुझ्या देवदूत जो तुझा माणूस आला तर माझ्या पत्नीशी बोलला, तो खरंच तुझाच माणूस आहे का? तो तुझा माणूस असेल तर त्याला तू पाठवून दे आणि आम्हाला खात्री पटवून दे. अशी प्रार्थना नव्हती. When we studied about the life of Manoah and his prayer was not an ordinary prayer. He just didn't pray, Lord, is that the man that who came and met my wife and spoke about the child? Is it that you have sent that man, angel, whoever it is, man of God, who came to us, visited my wife? Is that you have sent him? If it is so, then let him come and confirm it again. No. He didn't pray that kind of prayer. त्या ठिकाणी त्यांनी प्रार्थना अशा प्रकारची केली नाही. But he said, Lord, send that man of God who came and visited my wife and told about that child. Let him come once again and teach us what shall we do for it.
how we should grow that child. See, that is a prayer of faith. ज्यास आपण त्याच्याशी बघत आहे त्याच्या प्रार्थनेशी तो काय म्हणतो म्हणून की प्रभू तो जो देवाचा माणूस तू पाठवला होता, ज्या देवाच्या माणसाने येऊन त्या माझ्या पत्नीशी बोलला, तर तू पुन्हा पाठव. कशासाठी? की जेणेकरून तो येऊ दे आणि मला शिकवू दे की जे तू बाळ देतस त्याचं मी कशा प्रकारे संगोपन करावं. किती एक विश्वासाची प्रार्थना त्या ठिकाणी होते. किती सुंदर एक विश्वासाची प्रार्थना आहे. म्हणूनच परमेश्वराने त्यांच्या प्रार्थनेचं उत्तर दिलं. That's why God answered Manoah and his wife's prayer. There are women and men of prayer. There are women and men of faith. ते विश्वासाचे आई वडील होते. ते प्रार्थनामय एक त्यांचं जीवन होतं. प्रार्थना करणारे आई वडील होते. I want to ask a question to each and every parents today. What kind of a life you are living today? आज मला आई वडिलांना मला प्रश्न करायचा, कशा प्रकारचं तुम्ही जीवन जगत आहात? काय तुमचं जीवन प्रार्थनामय आहे का? काय तुमचं जीवन एक विश्वासाचं जीवन आहे का? Is your life a life of prayer? Is your life a life of faith? Is your life of dedication unto the Lord? काय तुमचं जीवन परमेश्वराला समर्पित असं जीवन आहे का? माझा प्रश्न आहे तुम्हाला. But they both of them lived a pleasing life unto the Lord. परमेश्वराला ते दोघं मात्र आई वडील परमेश्वराला संतुष्ट करणारं जीवन ते जगले. आणि एवढंच नाही, many times that's not all. Many times we are very selfish parents, I would say. We ask God, Lord, give us something. We ask for miracles. And when He blesses us, we forget. एक आई वडील आता मी बघतो या दोघांच्या जीवनाकडे, म्हणून त्याच्या पत्नी जीवनाकडे पुष्कळ आई वडील असे आहेत की प्रार्थना करतात, मागतात, देवा आमच्यासाठी हे कर, ते चमत्कार कर, आणि त्याच्यावर चमत्कार करतो ते विसरतात. पण माझ्या प्रियानो, ज्याच परमेश्वर त्यांची प्रार्थना केली, देवदूत येऊन पुन्हा त्या मनोहरला पण भेटला, त्यांना सुंदरतेने सगळं सांगितलं. काय केलं? तातडीनं त्यांचं आदरातिथ्य केलं. See the heart of hospitality. See heart of giving. What did he do? Immediately he gave a sacrifice unto the Lord. He offered a lamb. He offered a grain offering. त्याने एक वासरू तिथं अर्पित केलं. एवढं त्याच्याबरोबर धान्याचं उपवासाचं पण त्याने अर्पण परमेश्वराला केलं. किती सुंदर माझ्या प्रियामध्ये त्यांचं जीवन. What a beautiful life they lived. Before they received the blessing, the promise of the Lord. See, that is a life, a kind of a faithful life. A life of faith. एक विश्वासाचं जीवन याला म्हणतात की चमत्कार आशीर्वाद प्राप्त व्हायच्या अगोदर त्याने देवाला केलेलं अर्पण आणि देवाचं आदरातिथ्य. देवाचा माणूस आहे म्हणते, म्हणाला की मी तुमच्यासाठी वासू कापतो म्हणे, आपण जीवूया. त्याला माहित नव्हतं देवदूत आहे, ते जेवत नाही. तर ते वचनात स्पष्ट दिलेलं आहे. The Bible scripture very clearly says in 13th chapter that they didn't understand. Manoah didn't understand he's an angel of the Lord. So they said, I will offer something and we'll eat together. But he didn't understand that he's an angel and he will not eat. He will not take the food. Then he said, if you want to give something, give unto the Lord. See what a beautiful communication with the Lord. परमेश्वरासाठी किती सुंदर त्यांचं नातं होतं. So या ठिकाणी ज्यावेळेस आपण
एवढं सुंदर आई वडिलांचं जीवन आहे, तर मग पवित्र शास्त्र इफिस्करास पत्रामध्ये लेकरांसाठी काहीतरी सुंदर बोध करत आहे. So that's why in Ephesians chapter 6 verses 1 to 3, when we read, we see a beautiful passage for the children. What does it say? Ephesians chapter 6 verses 1, 2 and 3. इफिस्करास पत्र याचा 6वा अध्याय आणि 1, 2, 3 आपण बघणार आहोत. मुलानो, प्रभूमध्ये तुम्ही आपल्या आईबापांच्या आज्ञेत राहा, कारण हे योग्य आहे. आपला बाप व आपली आई यांचा मान राखा, यासाठी की तुझे कल्याण व्हावे व तू पृथ्वीवर दीर्घायू असावे. अभिवचन असलेली हीच पहिली आज्ञा आहे. Very, very clear and beautifully it is mentioned here. What does it say? Scripture says, Ephesians 6, 1 to 3. Children, obey your parents in the Lord. For this is right. Honor thy father and mother, which is the first commandment with promise, that it may be well with thee, and thou mayest live long on the earth. So here scripture says, वचन या ठिकाणी सांगतो, मुलांनो, जर आपले आई वडील, इथं काय आपण बघतो, मनोहा आणि त्याची पत्नी, म्हणजे शमशोनाचे आई वडील एक समर्पित विश्वासाचं जीवन जगत होतं. आज माझा प्रश्न असा आहे, ज्यास आपले आई वडील परमेश्वरास समर्पित असेल, तर मग आपलं समर्पण कसं आहे? मग नसेल तरी त्याच्यासाठी 2 गोष्टी आहेत. मुलांनो, चिल्ड्रन, काय म्हटलं? चिल्ड्रन, लेकरांनो, मुलांनो, प्रभूमध्ये तुम्ही आपल्या आईबापाच्या आज्ञेत राहा, कारण हे योग्य आहे. चिल्ड्रन, ओबे युअर पेरेंट्स इन द लॉर्ड. Many times there are so many things I can talk about now, but I'll make it short. माझ्यापर्यंत ज्यावेळेस आपण बघतो आज्ञा पालनाच्या विषयी एक उदाहरण मी देतो. Just a small illustration, an example I'll give from my life. I don't blame my parents. They come from Siena background. They are born and brought up in Christianity, and they were also, my father was a good believer. He knew the scripture very well, but they come from a Siena traditional background, and they're in that Siena church. I'm not against of that. Okay, don't misunderstand. I'm not criticizing them or putting blame on them, or some of the doctrine differences are there, so that's fine. I'm not blaming them. Okay, may God bless them continually. Still, I love them. I serve many times. They call me, and I go on and preach the same church I come from. आणि मी काय त्यांच्या मंडळीविषयी मी काही विरोध बोलत नाही किंवा त्यांच्याविषयी माझं काही दुमत नाही. प्रत्येकाचं काही जरा असं तत्वांविषयी जरा भेद आहे, पण एकमेकांचा आमचा काही द्वेष नाही. पण आई वडील त्या सीएना बॅकग्राऊंड म्हणत त्यांनी आल्यामुळं, पण ज्यावेळेस मी 85 मध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारलो, in 1985 as I accepted the Lord, and the time came as I grew up in the Lord, I wanted to take a water baptism, and as the scripture says, we must be baptized in the water, into the water, immersed. पाण्यामध्ये बुडून बप्तिस्मा घेतलं पाहिजे वचनानुसार सांगतात. ते ज्यावेळेस मला कळलं, मी म्हटलं, आई वडिलांना म्हटलं की मला बुडून बप्तिस्मा घ्यायचं. त्यावेळेस तत्वांविषयी थोडासा वाद झाला आणि भांडणं झाले, वाद झाले, पुष्कळ एकदा नाही तो काही भांडणं झाले. मग मी प्रार्थना करू लागलो, प्रभू तुझी इच्छा काय? मग मी त्यावेळेस मी एक विचार केला, मुलांना ऐका आणि आई वडिलांना दोघांनी तुम्ही लक्ष देऊन ऐका. ज्यावेळेस वेळ आली, माझ्याकडे जुनं बायबल, अजून माझं बायबल आहे, पहिलेच एक बायबल होतं. मी गडिंग क्लासला गेलो होतो पास्टर मोहन नाईक यांच्याकडे सेवेला, आणि त्या बसमध्ये माझं बायबल हरवलं. पण दुसरं बायबल अजून आहे,
हे जुनं बायबल मी सामावून ठेवलंय, त्याच्यामध्ये अजून मी ते वचन लिहून ठेवलेलं आहे. जास्त मी वचन वाचायचो. प्रभूने पुष्कळशी वचनं दिलं मला बुडून बाप्तिस्मा घेण्याच्या बाबतीमध्ये. God spoke to me as I started praying into the Lord, because there was an argument when I said that I want to take immense baptism. So my parents didn't agree with me, and they disagreed, and we had a misunderstanding, and there was a argument was going on. So I started praying into the Lord. Lord, you reveal me the truth. It is not that somebody told me, that pastor told me, and I wanted to do that thing. No, I wanted to know from the Lord and obey His commandment. मला देवाची इच्छा वचन जाणायचं होतं, आणि मला त्याचं आज्ञेचं पालन करायचं होतं. कोणीतरी मला सांगितलं, त्यांनी म्हटलं, त्या पालकांनी म्हटलं म्हणून मी बाप्तिस्मा घेतलं होतं, तसं नाही. आणि वचन जास्त मला मिळालं. मी मनात एक विचार केला, आई वडिलांची पार्श्वभूमी सेना बॅकग्राऊंड आहे, ते चुकीचं नाही, पण मी कोणाची आज्ञा पाळायला चाललोय? वचन सांगतं प्रभूमध्ये आई वडिलांची आज्ञा पाळा. त्याच्या अगोदरचं जीवन सांगतो. बायबल सेज, children, obey your parents in the Lord. I don't blame my parents because they come from that background, traditional background they come from, because they're like, I was baptized since. That's what they told me. When I was a child, I was baptized, and I didn't understood that when they gave, because I was a child. So that's why I wanted to take a baptism. But here I decided, as the word of God says, children, obey your parents in the Lord. See, before coming to the Lord, I did so many wrong things, sinful things, so many things I did. I never took permission from my parents. Did I ask them when I was smoking, doing other things, addiction? Did I ask them? Did I take permission from them? No. So when I want to obey the Lord, so I didn't confront them. As Lord told me, I just obeyed the Lord. I told my pastor, I said, this is what the word of the Lord says, and I want to take water baptism. So when the time came, and then they gave me baptism. So it's not that I went against of them, because they didn't understood the word at that time. Later, my mummy and others, they took baptism, water baptism, immense baptism they took. माझ्या प्रेमात जास्त त्यांना ते कळलं नाही. पण मी हा विचार केला, ज्यास मी प्रभूमध्ये नव्हतो, त्यास मी व्यसन करत होतो, सिगरेट ओढत होतो, त्यास मी आईवडिलांची परवानगी घेतली होती का? चुकीचं करत होतो, त्यास मी विचार केला नाही. आता ज्यास मी देवाची आज्ञा पाळत आहे, देवाच्या आज्ञेसाठी मी कोणाचं ऐकलं पाहिजे? आता ज्यास प्रभूचं वचन आलं, मी पास्टरला जाऊन सांगितलं, प्रभूचं वचन मला सांगतं मला बुडून बाप्तिस्मा घ्यायला पाहिजे. आणि मग पास्टरने पुढच्या आमचं तारीख ठरलं, इतर लोक पण येते, त्यावेळेस मला ही बाप्तिस्मा दिला. मला सांगायचा उद्देश काय? पण पुष्कळशे आई वडील प्रभूमध्ये आहेत, आणि आपल्या आई वडिलांचं आज्ञा पालन करणं आपलं कर्तव्य आहे. प्रभूमध्ये आपल्या आई वडिलांचं आज्ञेचं पालन करणं फार गरजेचं आहे. आणि तसं म्हटलेलं आहे, कारण ही योग्य, दिस इज राईट थिंग. व्हॉट इट सेज, चिल्ड्रन, ओबे युअर पेरेंट्स इन द लॉर्ड, फॉर दिस इज राईट. इन द लॉर्ड वी हॅव टू ओबे. प्रभूमध्ये प्रभूच्या आज्ञेचं पालन आपल्याला करायला पाहिजे, योग्य आहे. And further it says, honor thy father and mother, which is the first commandment with promise. आणि या ठिकाणी म्हटलेलं आहे, तू आपला बाप, आपली आई यांचा मान राख, यासाठी की तुझे कल्याण व्हावे व पृथ्वीवर दीर्घायू असावे. अभिवचन असलेली हीच पहिली आज्ञा आहे. स्पष्ट वचन सांगतं, प्रभूमध्ये ही प्रभूची आज्ञा आहे आपल्याला, की आई बाबाचा मान राखला पाहिजे. माझ्या प्रियानं मी चुकीचं वाईट केलं असतं आणि मी तिथं आज्ञेचं भंग केलं असतं तर ते चुकीचं आहे. पण त्यावेळेस त्यांना कळालं नाही. मी त्यांना दोष देत नाही,
म्हणून मला प्रभूच्या आज्ञेचं पालन करणं मला भाग होतं. Because I wanted to obey the Lord. That time they didn't understood because they came from a traditional background. And I don't blame them. But I had to obey in the Lord. I honored them. That's not that I dishonored them. No, but we have to learn to honor our parents. And they saw the life, how God changed it. तर त्यांनी पाहिलं माझं जीवन कसं बदललं. तर verses says that it may be well with thee and thou mayest live long on the earth. काय म्हटलं या ठिकाणी, तुझे कल्याण व्हावे व तू दीर्घायू, पृथ्वीवर दीर्घायू असावे म्हणून हे परमेश्वर आपल्याला दिलेलं काय आहे, अभिवचन आहे. सो या ठिकाणी स्पष्ट म्हटलेलं आहे की म्हणून लेकरांनी आपण देवाच्या आज्ञेचं पालन केलं पाहिजे. हे योग्य आहे. याचा अर्थ काय, देवाची आज्ञा आपण पालन करत नसो तर ते अयोग्य आणि चुकीचं आहे. If we are not obeying Lord's commandment in the Lord, then that is wrong. Children, obey your parents in the Lord, and this is right. And if you don't obey, if you disobey, that is wrong. So we need to learn to honor our parents. We want children, all the children want to become successful in their life. सर्व लेकरांना वाटतं की मी माझ्या आयुष्यामध्ये मी यशस्वी व्हावं, मी श्रीमंत व्हावं, मी मोठं व्हावं. चुकीचं काही नाही. Nothing is wrong in that. Having a goal to become a good, in position in every area, which is good. You should have goals in your life. But you need to honor our parents in the Lord. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आई वडिलांचं आदर करायला पण शिकलं पाहिजे, त्यांच्या आज्ञा पाळलं पाहिजे, तरच तुझे कल्याण होईल म्हटलं. When we honor so that it may go well with thee. ज्यावेळेस आपण त्यांचं आदर करतो, त्यांच्या आज्ञेचं पालन करतो, त्याच वेळेस आपलं कल्याण होईल, लक्षात ठेव, नाहीतर नाही होणार. सो आपण पुन्हा येऊया शास्त्रीच्या पुस्तकाकडे. विल कम बॅक टू जजेस चॅप्टर 14 and 3rd verse again. आणि तिसऱ्या वचनाकडं 14 अध्याय, शास्त्रीचं दुसरं मुद्दा आपण त्याच्यामध्ये बघत आहोत. पहिली गोष्ट आपण आई वडिलांच्या बाबतीत पाहिलं. फर्स्ट वी नाव स्टडीड ऑन द पेरेंट्स लाईफ अँड द चिल्ड्रन. ओके, and now here's second thing we are now seeing. What God does it say? Let's see. 14 chapter verse 3. त्याचे आईबाप त्याला म्हणाले, तू त्या बेसुनत पलिष्ठातील बायको का करू पाहत आहेस? तुझ्या भाऊबंदात किंवा आपल्या साऱ्या लोकात कोणी मुली नाहीत काय? शमशनाने आपल्या बापाला म्हणाला, तीच मला मिळवून द्या. ठीक आहे. Second portion of that, as he told that, he came and told his parents that, but his father and mother said to him. That's what we saw. The second part of that same scripture, 3rd scripture, तिसऱ्या वचनाचा दुसरा भाग पहिलं, त्याचे आई बाप त्याला म्हणाले. ह्या वर्ण आपण पाहिलं आई बाप कसे आहेत आणि आई बाबाच्या आज्ञा कसं पालन करायला पाहिजे. आणि थोडक्यात मी तुम्हाला सांगितलं, पुढे आपण बघत आहोत की तू त्या बेसुनत पलिष्ठातली बायको का करू पाहत आहेस? तुझ्या भाऊ, तू त्या बेसुनत पलिष्ठाशी बायको का करू पाहत आहेस? Why is there not a woman among the daughters of your relatives or among all our people that you must go to take a wife from the uncircumcised? आता बेसुनत पलिष्ठाविषयी ज्यावेळेस आपण बघतो, आता बेसुनत पलिष्ठी काय आहेत आपण ते बघणार आहोत. आता बेसुनत म्हणजे सुनता आणि न सुनता झालेले ते विषय तो वेगळाच आहे. आपण कधीतरी ते खोल त्याच्यामध्ये त्याविषयी आपण पाहूया.
पण ह्या ठिकाणी जे बेसुरत परिस्थिती सांगितलं आहे त्याविषयी मला आज तुम्हाला गोष्टी सांगायच्या. ॲज इट टॉक्स अबाउट लाईक uncircumcised Philistines. Why are you taking a girl from uncircumcised Philistines? What does it mean by uncircumcised Philistine? The meaning of that is, it's artha sai, a godly man yoking with ungodly woman, or a godly woman yoking with ungodly man. Because here it talks about the marriage. He's asking for that girl to give as a wife, Palestinian girl. Palestinian मुलगी मला बायको करून द्या म्हणून सांगताय, म्हणजे विवाहाविषयी या ठिकाणी शिकवत आहे. तर या ठिकाणी म्हटलं आहे म्हणजे बेसुरत पलिष्ठी कोण आहेत, म्हणजे काय आहे बेसुरत पलिष्ठी काय आहेत आपण बघत आहोत. बेसुरत पलिष्ठी म्हणजे एक व्यक्ती, एक पुरुष, एका म्हणजे दैवी व्यक्ती, एक अविश्वासाने किंवा विश्वास ठेवणारी व्यक्ती, पुरुष, मुलगा अविश्वासणाऱ्या मुलीबरोबर संबंध जोडत आहे, किंवा विश्वासणारी मुलगी अविश्वासणाऱ्या मुलाबरोबर संबंध जोडत आहे. बेसुरत पलिष्ठी म्हणजे काय आपण बघत आहोत. We are saying what is the meaning of uncircumcised Philistine here. A godly man yoking with ungodly woman, or godly women yoking with ungodly men. आता ह्या भागाकडे जास्त आपण बघतो तरुणांचं जीवन. Here we will concentrate mostly on the young youths. तरुण मुलांच्या विषयी आपण पाहतो. A life settlement concerns here. What does this scripture talks about this passage especially? हा भाग जो बोलत आहे हे म्हणजे जीवनाच्या चिंतेबाबत समजोता. तरुणांचं जीवन आयुष्य पुढचं फार मोठं त्यांना एक धाव धावायची आहे. As a youth they have to run a long race. And when they want to run a race, here they are in the life, they make a settlement concerns. They make certain settlements, concern settlements. जीवनामध्ये अशा काही चिंता असतात तरुणपणातल्या पोरांसाठी, विशेष करून म्हणजे त्यांच्यावर काही चिंता असतात, त्या चिंता ते काही ठिकाणी ते समझोता करतात. म्हणजे याचा अर्थ काय मी तुम्हाला स्पष्ट करतो, तुम्ही गोंधळात जाऊ नका. डोंट गेट कन्फ्युज. आय विल एक्सप्लेन ऑन दिस what do I mean it. As youths are growing, parents are worried. As they study education, then 12, then the diploma or degree. When they finish their studies, then they have tension. Parents have worry about their jobs. When they get a job, and naturally they will think for marriage. प्रत्येक आई वडिलांना एक चिंता असते, लेकरं सेटल व्हायला पाहिजे. एकदा माझा मुलगा माझी मुलगी जर सेटल झाली मग काय नाही, बघा चिंता आमची संपली. काय शिक्षण 12वी झाली, आता मग त्याचा डिप्लोमा, मग डिग्री झालं, सगळं शिक्षण झालं की मग काय म्हणायचं, शिक्षण, मग नोकरी, चांगली नोकरी लागली पाहिजे. नोकरी लागली की मग चोकरी पाहिजे. मग जीवनातल्या चिंतेविषयी म्हणून म्हटलं आहे, मी म्हणत आहे की एक जीवनातल्या चिंतेविषयी एक समझोता त्या ठिकाणी होतो. Because the life's concern, we do make some certain settlements. But what kind of settlements do we make? That's a big question. पण कशा प्रकारचं जीवनातल्या चिंतेमध्ये कशा प्रकारचं समझोता करतो हे फार मोठा प्रश्न आहे. ही फार मोठी गोष्ट आहे. शिक्षण, नोकरी, मग चोकरी सहज बोलून जातो.
पण आईबापाचं आयुष्य यामध्येच राहतं. शिक्षण 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 शिक्षण, तर काम लागलं पाहिजे. काम लागलं की मग म्हणतात त्याचं लग्न झालं पाहिजे. लग्न झालं की आम्ही सेटल झालो बघा. And every parent say, children, they are growing, study. And then after they finish, then they say, now you should get a good job. And once they get a good job, then they say, now he has got a good job. Now what? He has to settle now. He has to get married. But in this life's concern, we do certain settlements. आणि या जीवनाच्या चिंतेमध्ये आपण काही गोष्टी समझोता करतो. Compromise things. Settlements, in other word, I would say, we do compromises, certain things. But I want to tell you one thing here. Regarding this life of Samson, as we are studying the life of Samson, when he is saying this, and when his parents are giving advice to him, why you want to get married to a uncircumcised Philistine girl? ह्या ठिकाणी ज्या सगळं शमशोनाच्या जीवनाविषयी बघत आहे, मग त्याचे आई वडील म्हणत आहे, तू बेसुलत पलिश्यांची मुलगी करून का करून घेत आहेस तू? म्हणजे याचा अर्थ काय? याला काय म्हणजे अजून एवढा नादान आहे का? डज इट मीन दॅट लाईक ही इज इमॅच्युअर? When he is thinking of settling his life, getting married, so you think an immature person can do such things? He thinks himself that he is mature. तो स्वतःला परिपक्व समजतो. तो लहान नाही आहे म्हणून तो विवाहाविषयी तो विचार करत आहे. आणि म्हणून तो जीवनाच्या चिंतेमध्ये तो काही गोष्टीचा समझोता करायचा प्रयत्न करतो. पण असं समजू नका की शमशोनाला त्याला काय कळत नव्हतं. ज्यावेळेस शमशोनाच्या विषयी आपण विचार करतो, आपण बघूया वचन. When we think of Samson's life, don't think that he was an immature boy. Because let's see, turn to 15th chapter, same Judges 15th chapter, verses 16 to 18. शास्त्रीचं पुस्तक मध्येच 15 अध्याय आणि 16 ते 18 वचनामध्ये आपण पाहणार आहोत. शमशोन म्हणाला, गाढवाच्या जाबाडाने मी राशीच्या राशी रचल्या. गाढवाच्या जाबाडाने मी 1000 लोक ठार केले. हे आपले बोलणे संपून त्याने हातातले जाबाड फेकून दिले व त्या ठिकाणचे नाव रामत लेही म्हणजे जाबाडाची टेकडी असे ठेवले. नंतर त्याला फार तहान लागल्यामुळे तो परमेश्वराचा धावा करीत म्हणाला, तू आपल्या दासाच्या हस्ते एवढा मोठा विजय मिळवून दिलास खरा, पण मी आता तहानेने तडफडून मरावे आणि बेसुनत लोकांच्या हाती पडावे काय? 16 to 18 verse, 15th chapter. And Samson said, with the jawbone of an ass, heaps upon heaps, with the jaw of an ass have I slain 1,000 men. And it came to pass, when he had made an end of speaking, that he cast away the jawbone out of his hand, and called the place Ramath Lehi. And he was sore athirst, and called on the Lord, and said, Thou hast given this great deliverer into the hand of thy servant, and now shall I die for the thirst and fall into the hand of the uncircumcised. आता हे बेसुनत पलिष्ठी कोण आहे? काय तुम्हाला म्हणजे बेसुनत पलिष्ठीच्या बाबतीत आई वडील जे सल्ला देत आहेत त्या सल्ल्याविषयी जे मी म्हणत आहे की काय त्याला कळत नव्हतं असं नाही. पुढे 2 गोष्टी त्या वचनामध्ये तो सांगतो, विशेष करून 18 वचनामध्ये. In 18th verse actually there are specific 2 things he's telling. So Samson was not an immature guy. He was not an immature boy.
ओके, संशोधन काय म्हणजे असा परिपक्व नव्हता असं काही, त्याला काही समजत किंवा कळत नव्हतं असं काही नाही. स्पष्ट गोष्ट आपण बघतो 18 वर्षामध्ये. नंतर त्याला फार तहान लागलं. ही वस्त असते आणि त्याला तहान लागलं. तो परमेश्वर दावा करीत म्हणाला, तू आपल्या दासाच्या हस्ते एवढा मोठा विजय मिळवून दिलास खरा. यू गॅव सच अ ग्रेट विक्ट्री, अ साल्वेशन टू युअर टू मी. पण मी आता तहानेने तडफडून मरावे आणि लोकांच्या हाती पडावे काय. तो म्हणतो की तू आपल्या दासाच्या हस्ते. Here he says, 18th verse, and he said, thou hast given this great deliverance unto the